म्हणजे दोन प्रकारचा आहे, तर खाऊन किंवा ओढून. आणि ह्याच्यामुळे आत्ताची आपली तरुण पिढी म्हणा किंवा आपली जुनी पिढी पण बरेचदा वेगवेगळे आजार किंवा कॅन्सरसारख्या आजारांना सामोरे जात आहे. आणि त्याचा एकटा जेव्हा माणूस तंबाखू खात असतो तेव्हा त्याचा अख्खा परिवार त्याचा बाधित होतो. जेव्हा माणसाला वाटते अरे मी एक सिगारेट पितो तर माझ्या परिवाराला काय होणार आहे, पण त्या सिगारेट जेव्हा पित असतो तेव्हा त्याचे दुष्परिणाम म्हणजे जर दूर समोरच्या मुलाच्या तोंडात सारखा असेल त्या मुलालाही कॅन्सर होऊ शकतो. ते मुलगा बघून उद्या तो मुलगा म्हणाले माझ्या वडिलांनी खाल्लेलं आहे, माझ्या वडील सिगारेट पितात, मी का नाही प्यावं, मुलगा व्यसनाकडे जाऊ शकतो. आणि साधारण आम्हाला असेही लोक भेटतात, आमच्या हॉस्पिटलला येतात की दिवसाला 7 ते 8 वेळा सिगारेट किंवा तंबाखू खातात. त्या पुढ्यांना लागणारा पैसा जो आहे तो आपल्या कुटुंबासाठी ते वापरू शकतात. आज एवढं प्रमाण वाढत चाललेलं. आणि यंदाची जी जागतिक संघटना आहे, आरोग्य संघटना, त्यांची थीमच आहे, दरवर्षी ते एक घोषवाक्य तयार करतात. यंदाचं घोषवाक्य आहे की तंबाखू आणि सिगारेट यासारख्या पदार्थांपासून शालेय मुलांना आपल्या आणि घरातल्या आपल्या लहान मुलांना लांब कसं ठेवता येईल, त्यासाठी आपण हा कार्यक्रम जिल्हा रुग्णालय अलिबाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्हाभर वेगवेगळ्या ठिकाणी घेतोय. ओपीडी आवर्समध्ये घेण्यामागे एवढंच कारण आहे की आपण जरी घेत नसतो, इथे असलेले बरेच जण आहेत की घेत नाही आहेत, काहीच करत नाही आहेत, पण आपल्या आजूबाजूला आपले नातेवाईक जर कोणी घेत असतील तर त्या नातेवाईकांना, आत्ताच सरांनी तुम्हाला वानखेडे सरांनी सांगितलं की केसापासून ते नखापर्यंत तंबाखू आणि सिगारेट खाणाऱ्या माणसाला आजार होतात. कॅन्सर ही लास्ट स्टेजची सोय आहे, एकदम लास्ट स्टेजची झाल्यानंतर कॅन्सर येतो, पण सुरुवातीपासून त्याला काही ना काही आजार होत असतात वेगवेगळे. आणि हे आजार आपल्याला आहेत का नाही, जर तंबाखू खातोय सिगारेट पितोय त्या माणसाने बघायचं असेल, त्याला काय वाटतं अरे मला काहीच होत नाहीये. जुनी माणसं म्हणतात नाही आम्ही 80 वर्ष 90 वर्ष जगलो आम्हाला काही होत नाही, पण त्याला वेगवेगळे आजार असतात. म्हणून सरांनी मागाशी परीक्षण सांगितलं, त्या माणसाची 5 बोटं, आपण जेवताना 5 बोटं आपल्या तोंडात टाकू शकतो. जो रेग्युलर तंबाखू आणि सिगारेट पितो त्याची 5 बोटं तोंडात जात नाही आहेत. आणि जात नसतील तर समजा जर त्याचं इथे आत्ता कॅन्सरचे जीवाणू तयार व्हायला सुरुवात झालेली आहे, त्याने ताबडतोब आपल्या ओपीडीमध्ये आलं पाहिजे. ह्यासाठी सरकारने एक योजना टाटा कॅन्सर हॉस्पिटल बरोबर टायप करून आपल्या जिल्हा रुग्णालयात सुरू झालेली आहे. अलिबागला पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी कॅन्सरचे डॉक्टर, तंबाखूच्या रिलेटेड कॅन्सरचे डॉक्टर आपल्या अलिबागला येतात, ज्यासाठी पूर्वी आपल्याला टाटाला जावं लागतं. टाटाला खूप नंबर असतात, गर्दी असते, 3-3, 4-4 महिने नंबर लागत नाही. तिथे आत्ता आपल्या टाटाला ही परीक्षण होतं, त्याच्या आतमध्ये लाल किंवा पांढरा चट्टा असेल किंवा डाग असेल तर त्याचा आपण तिथे बायोप्सी घेतो, त्याचा एक पार्ट काढतो आणि तो पार्ट आपण लॅबोरेटरीला पाठवतो की हा पार्ट खरंच कॅन्सर आहे का नाही हे आपण चेक करतो. चेक केल्यानंतर त्याचं ते निष्पन्न झालं तर त्याला पुढच्या फॉलोअपसाठी आपण आपल्या पत्रव्यवहार करून आपण पुढच्या उपाययोजना आणि पुढच्या उपचारासाठी त्याला पुढे पाठवतो. अगदीच लहान सहान शस्त्रक्रिया असेल तर आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला होतात, पहिला आणि तिसरा गुरुवार आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला होतात. पण त्याच्या आधी आपल्या डेंटल ओपीडी आहे आपल्या सरकारी रुग्णालयातली. तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरात असे कोणी नातेवाईक असतील सारखे खात आहेत, दात त्यांचे खाऊन काय झालेले आहेत, तपकीर लावणारे आहेत, तपकीर आपल्याकडे आहे, तंबाखूची मशिरी लावणारे आहेत, सिगारेट पिणारे आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचे लोक व्यसन करणारे, त्या व्यसन करणाऱ्या लोकांना तुम्ही इथे आवर्जून पाठवा. इथे डॉक्टर आपले तपासतील, त्यांना फॉलोअप करतील. पहिला आणि तिसरा गुरुवार इथे डॉक्टर भेटतात, डॉक्टर उपचार करतात. पण सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की उपचार करणं म्हणजे खाऊन उपचार करायला येण्यापेक्षा आपण न खाणं, या व्यसनांपासून लांब कसं राहता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, याच्यावर कायदाही अंमलात आलेला आहे. कोटपा 2003 सिगारेट अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट ॲक्ट नावाचा हा कायदा आहे, जो 2003 साली अंमलात आलेला आहे. आपली मुलं, आपल्या गावातली मुलं आपल्या शाळेत जातात, आपल्या गावात शाळा असेल तर शाळेच्या परिसरात 200-100 यार्डमध्ये म्हणजे साधारण 100 मीटरच्या परिसरामध्ये जर दुकान आहे, त्या दुकानात जर तुम्हाला आढळलं की तंबाखू किंवा सिगारेट विकताय तर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला, जवळच्या सरपंचांना किंवा ग्रामसेवकांना किंवा तिथल्या प्रशासकीय अधिकारी जो शाळेचा मुख्याध्यापक आहे त्यांना तुम्ही तक्रार करू शकता. त्याच्यावर त्यांना 200 रुपयापर्यंत फाईन घेण्याचा अधिकार आहे. सेम कंडिशन आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला पण आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात तुम्ही आता बसलेले आहे, इथे महिला बसलेल्या आहेत, बऱ्याचशा आपल्या भगिनी बसलेल्या आहेत, पण तुम्हाला कळलं की आता इथे बसलेले एक जण तंबाखू तुमच्या शेजारी मळतोय तर तुम्ही आमच्या इथल्या सिक्युरिटीला किंवा आमच्या इथल्या तसं डॉक्टरांना तुम्ही निदर्शनास आणून त्याच्यावर ते फाईन घेऊ शकता. कारण आपला परिसर आपण स्वच्छ कसा ठेवता येईल, आपला परिसर आपण निरोगी कसा ठेवता येईल यासाठी हा कोटपा ॲक्ट आहे. पण आपल्याला ते बरेच वेळा माहीत नसतं आणि ह्यासाठीच हे जनजागृतीपर आम्ही कार्यक्रम घेत असतो. पांढरे चटले आहेत किंवा लाल चटले आहेत, आपण जर म्हणजे सुरुवातीला चटके झाल्याबरोबर जर आपण दाखवलं, आपल्या इथे दाताच्या ओपीडीचे डॉक्टर आहेत, ज्याचा डेंटल विभाग आहे, तिथे जर येऊन दाखवलं आपण आणि ट्रीटमेंट घेतली आणि तिथे बायोप्सी म्हणून एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये एक छोटासा तुकडा घेतात तिथे आणि तपासणीला दिला जातो. त्याच्यामध्ये कसं आहे, समजा कॅन्सरची सुरुवात असेल
तर आपल्याला त्याच्यावर आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि त्याचे स्टेजेस असतात 1, 2, 3, 4 म्हणजे शेवटच्या स्टेजला जर केला कॅन्सर तर आपण काहीच करू शकत नाही. जर सुरुवातीच्या काळात असेल कॅन्सर कुठलाही असो, आता हा तोंडाचा कॅन्सर आहे, घशाचा कॅन्सर आहे, कुठले पण कॅन्सर जर आपण इनिशियल स्टेज म्हणजे सुरुवातीच्या काळात जर ते आपण आपल्याला ते निदर्शनास आलं तर आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि आपलं खूप आयुष्य चांगलं करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यसनच नाही केलं आपण ते तर म्हणजे आपलं प्रिव्हेन्शन जे आहे ते आपण नाहीच होऊ दिलं, समजा त्याच्यापासून आपण दूर राहिलो तर आपल्याला ह्या सगळ्या कॅन्सरसारख्या किंवा हृदयरोग आहेत म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवात तंबाखू, दारू म्हणा किंवा धूम्रपान आहे, सिगारेट, बिडी याच्यापासून आपण अफेक्ट होतो आणि आपल्या पूर्ण शरीरावर परिणाम होतो. आपलं तर आयुष्य बरबाद नाही पण आपल्या तुमच्या फॅमिलीचं कुटुंब पण आपल्याला महत्त्वाचं हे आहे की कॅन्सर म्हणतो आपण, पण त्याला जर आपण पहिल्या स्टेजमध्ये पकडलं आणि अभ्यास केला तर आपण पुढचे जे दुष्परिणाम आहेत त्याच्यावरून वाचू. मग सगळ्यांनी आता सगळ्यांनी सांगितलं तर कुठलं टाकायचं, तंबाखू टाळा, व्यसन टाळा, दारू टाळा, धूम्रपान किंवा आता दारू सिगरेट जे पितात ना त्या दुधापासून आता आम्ही आजूबाजूचे लोक पण सफर आपल्याला असं वाटतं की मी बिडी ओढतोय, सिगारेट ओढतोय, पण त्याच्या ते दूरचं असतं ना ते आपल्या लहान मुलं जे असतात त्यांना सुद्धा अटक करतात, त्यांना पण कॅन्सर होऊ शकतं. हे सर्वांनी ओळखलं न भरणारे घाव, न भरणारा अल्सर जो की कॅन्सर होतो ना, म्हणजे ते त्याचं परीक्षण केल्यानंतर समजते आपल्याला तो अल्सर जर 2 किंवा 3 आठवड्यापर्यंत तो त्याचं हिलिंग झालं नाही म्हणजे भरला नाही तर मग त्याचं परीक्षण करून आपल्याला निदान होते की कॅन्सर आहे की नाही. त्याच्यानंतर अन्ननलिकेचा कॅन्सर होतो, स्वरयंत्राचा कॅन्सर होतो, फुफ्फुसाचा कॅन्सर होतो, स्वादुपिंडाचा कॅन्सर होतो, अन्ननलिकेचा कॅन्सर होतो आणि याच्यामुळे तंबाखू खाण्यामुळे रक्तवाहिनी आकुंचित होतात, त्यामुळे आकस्मिक ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो आणि जननेंद्रियामध्ये पुरुषामध्ये नपुंसकत्व येऊ शकतो आणि स्त्रियामध्ये गर्भधारणाची क्षमता कमी होते, प्रसूती अकाली होऊ शकते किंवा पूर्ण दिवस भरूनही जर प्रसूती झाली तरी पण बाळ कमी वजनाचे होऊ शकते. बाळामध्ये व्यंग होऊ शकते, दुभंगलेले काढू आणि त्यानंतर बाळ जे आहे ते मृतावस्थेत पण येऊ शकते जन्माला आणि तंबाखू खाण्यामुळे अकाली मृत्यू पण येऊ शकतो आणि वय पण कमी होते आणि अकाली मृत्यू पण होऊ शकतो. आधी असं बघायचं असं इकडे काही आहे का आणि त्याच्यानंतर वरचा ओठ असा खाली वर करायचा, इकडे बघायचं काही चट्टा वगैरे आहे का, लाल किंवा सफेद चट्टा जर असेल तर डावरे डॉक्टरांनी येऊन भेटायचं आणि जी बाहेर काढायची तोंडा आपल्या आरशाच्या समोर उभं राहून आणि त्याच्यावर कुठला अल्सर किंवा काही जखम वगैरे आहे का हे बघायचं आणि आतमध्ये उजव्या गालाला पण बघायचं आणि डाव्या गालाला